नमस्कार मित्रांनो, प्रवीण बोरवे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इतक्या दिवसापासून ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे आपलं टेट एक्झामचं हॉल तिकीट रात्रीच पब्लिश करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर हॉल तिकीट चेक केलं नसेल, तर MSc पुणेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हॉल तिकीट चेक करू शकतात. IBPHच्या लॉग इन आय डीवर जाऊन तुम्ही लॉग इन करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ती लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. मित्रांनो, आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, म्हणजे आपली टेट एक्झाम कधी होणार ही गोष्ट आज सर्वांना समजली आहे. सर्वप्रथम मनापासून तुम्हा सर्वांना टेट एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून पेपर द्या. आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्ही साध्य करा मित्रांनो. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची अशी शंका आहे का सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचे पेपर असतात ते अवघड असतात आणि जसं जसं पेपर पुढे जातात ते सोपे सोपे होत जातात, असा प्रश्न आपल्याला आज विचारण्यात आला होता सकाळी. तर मित्रांनो, तसं काही शक्यतो राहत नाही, कारण की पेपरची पातळी ही सर्वांना समान पद्धतीने ठेवण्यात आलेली असते. सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना पेपरबद्दल परिपूर्ण म्हणजे सिलॅबसची माहिती असते, लेकिन कशा पद्धतीने प्रश्न आले हे माहीत नसतं. म्हणून त्यांना नक्की सुरुवातीला थोडासा तो पेपर जड जातो आणि नंतरच्या विद्यार्थ्यांना त्या पेपरची परिपूर्ण माहिती असते की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले, कसे विचारले. त्यामुळे तो विद्यार्थ्यांना थोडासा पेपर सोपा जातो. सोपा जातो म्हणजे त्यांना कोणते प्रश्न येणार याची माहिती असते. तरीही तुम्ही मनामध्ये कोणत्याही शंका न ठेवता परीक्षेला सामोरं जा. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आलेले आहेत त्यांनी मनापासून पेपर सोडवा आणि रोज कोणते प्रश्न परीक्षेला विचारण्यात आले ते आपण YouTubeवर मी तुम्हाला सांगणारच आहेत. कारण की बऱ्यापैकी माझे मित्र-मैत्रिणी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. त्यांच्याकडनं आपण सेम डे माहिती घेऊन YouTubeवर आपल्या या चॅनलवरती आपण ते व्हिडिओ पब्लिश करणार आहोत, की कोणत्या टॉपिकला किती प्रश्न आले होते. तर मित्रांनो, आता मनामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका, कुशंका न ठेवता परीक्षेला सामोरं जा. आनंददायी वातावरणात पेपर द्या. कोणतंही मानसिक दडपण घेऊ नका. पेपरला जाताना शांतपणे जा. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शांतपणे टिक करा. घाई गडबडीत उत्तर देऊ नका. प्रश्न व्यवस्थित वाचा, त्याचं आकलन करा आणि तो प्रश्न समजून घ्या. शक्यतो पहिल्या रिव्हिजनमध्येच पहिल्या पहिल्याच तुम्ही तो प्रश्न सोडवलेला योग्य राहील. आणि कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्या मनामध्ये जो पहिला डॉट येतो प्रश्नाचं उत्तर कोणतं असू शकतं, तर तेच असण्याची शक्यता असते. एका प्रश्नावर जास्त विचार करत बसू नका. कारण की ते जास्त विचार केल्यावर पण प्रश्न चुकण्याची शक्यता असते आणि आपला वेळ पण वाया जातो. त्यामुळं असे ज्या वेळखाऊ प्रश्न शक्यतो टाळा मित्रांनो आणि ते टिक करून पुढे जा तुम्ही. ते स्किप करू नका. 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही सोडवा. हे मनामध्ये तुमच्या असू द्या. तर चला तर मित्रांनो, आता तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पेपरला कोणते प्रश्न आले हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. धन्यवाद.